जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्याच पाथर्डी शहरात लिंगायत समाजाच्या वतीनं भव्य अशी मिरवणूक काढून आज त्यांची जयंती खऱ्या अर्थानं साजरी केली आहे। तर याबद्दल आपल्याला आमचे मित्र संतोषजी जिरेसाळ हे कधीपासून साजरी करतात, वर्ष कितवे आहे आणि सर्व या ठिकाणी लिंगायत समाजाला एकवटण्याचे काम ते अनेक वर्षापासून संघटनेचं करतायत, तर ते त्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती देणार आहेत। तर आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया। लिंगायत समाज हा बहुत तरुण कर्नाटकमध्ये बहुसंख्याने आहे। महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाज खूप अल्पसंख्याक आहे आणि अशा लिंगायत समाजाला संघटित नसल्यामुळं अनेकदा शासकीय कार्यालयामध्ये महात्मा बसवेश्वरांची जयंतीचा शासनाचा आदेश आहे हे सुद्धा या ठिकाणी माहित नव्हतं। परंतु आम्ही सर्व लिंगायत समाज बांधव यांनी तो GR काढला आणि इथल्या जे तहसीलदार असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे पदाधिकारी असतील त्यांना तो आम्ही शासनाचा आदेश दाखवला की ज्यामध्ये स्पष्टपणे म्हणलेले की महात्मा बसवेश्वरांची जयंती ही शासकीय स्तरावर साजरी केली जावी। तर आम्ही गेल्या 15 ते 16 वर्षापासून शासन स्तरावर महात्मा बसवेश्वर जयंती या ठिकाणी चालू केली। तसंच हेच करत असताना समाज बांधवांनाही महात्मा बसवेश्वरांचं अफाट असं कार्य कळावं म्हणून दरवर्षी आम्ही लिंगायत समाजाचे जे तत्वज्ञानी लोक आहेत, ज्यांच्याकडे महात्मा बसवेश्वरांचे चरित्र अभ्यासलेले आहे, अशा विविध महात्म्यांचं दरवर्षी प्रवचन आम्ही या ठिकाणी आयोजित करतो, जेणेकरून समाजातील तरुण मुलं असतील, त्यानंतर समाजाचे सर्व बांधव भगिनी असतील, यांना महात्मा बसवेश्वरांचं कार्य कळावं या उद्देशाने आम्ही दरवर्षी प्रवचन आयोजित करतो। त्या अनुषंगाने आज नगर येथील नाथ संप्रदायाचे अभ्यासक आणि बसवेश्वरांचे अभ्यासक श्री मिलिंदजी चवंडके सर यांचं आज या ठिकाणी आम्ही प्रवचन आयोजित केलं। अतिशय सुश्राव्य असं प्रवचन त्यांनी आम्हाला या ठिकाणी सुमधुर भाषेत सांगितलं आणि ते प्रवचन ऐकून अनेक जणांना महात्मा बसवेश्वरांचं अफाट कार्य या ठिकाणी बांधवांना कळालं। धन्यवाद संतोषजी जिरेसाळ। इंडियन न्यूज 24 साठी मी विजय शिवगजे, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी।